नमस्कार मैत्रिणींनो, अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आजची आपली रेसिपी आहे गव्हाच्या चिकापासून पौष्टिक मिठाई कशी बनवायची ते तुम्हाला दाखवते. या ठिकाणी मी 3 दिवस गहू भिजत घातले होते. सकाळ संध्याकाळ पाणी स्वच्छ काढायचं धुवून आणि चौथ्या दिवशी हे बघा अशा प्रकारे गव्हाला दाबून बघितल्यानंतर आतून जसं पेस्ट बाहेर येते तशा प्रकारे गव्हातून आलेली आहे बाहेर. आणि हे सगळे गहू मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन दळून घेतलेलं आहे छानपैकी बारीक. आणि ते चाळणीने गाळून घेऊन रात्रभर ते तसंच ठेवून दिलं होतं आणि त्यावरचं मी पाणी काढून घेतलेलं आहे. आणि आता हा जो घट्टसर गाभा आहे ना चिकाचा, तो व्यवस्थित असा चमच्याने हलवून काढून घ्यायचा. आता हे साधारण 1 वाटी भरून झालेलं आहे. 1 वाटीभर चीक आणि त्याच वाटीने मी 1.5 वाटी साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये घालायला ड्रायफ्रूट्स आणि 2 ते 4 चमचे तूप या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि आता हे सगळे इन्ग्रेडियंट्स आणि त्यामध्ये थोडासा खायचा रंग फूड कलर आपण त्यामध्ये टाकणार आहोत. तर मी ते कढईत ठेवलेली आहे. कढईमध्ये साखर टाकून घ्यायची, वर थोडंसं पाणी टाकायचं, अगदी थोडंसं, आणि त्यानंतर त्या साखरेचा 1 तारी पाक करून घ्यायचा. एरवी गव्हाचं चीक छान असतो म्हणून आपण थंडीच्या दिवसामध्ये मुलांना एवढा अट्टहास करून चीक तयार करतो, पण ती मुलं खातीलच असं नाही. आता पाक छानसा तयार झालेला आहे, 1 तारी पाक. त्यामध्ये आता हे गव्हाच्या चिकाचं मिश्रण टाकून देऊयात. म्हणून अशा प्रकारे जर का तुम्ही मिठाई करून दिलीत मुलांना खायला तर ते खूपच आवडीने खातील. एरवी बाहेरचे कॅडबरी चॉकलेट्स देण्याऐवजी जर काही दिलंत मुलांना खायला तर त्यांच्या आरोग्यावर घातक परिणाम पण होणार नाही आणि आरोग्यही छान टिकून राहील. आता यामध्ये अगदी थोडासा केशरी रंग मी इथे टाकून दिलेला आहे, ज्यामुळे मिठाईला खूपच छानसा असा रंग येईल. हा पूर्णपणे आयुर्वेदिक रंग आहे. आता यामध्ये 2 मोठे चमचे तूप टाकून घेऊयात. त्याचबरोबर काजू आणि बदामाचे काप टाकून घेऊयात. हे मिश्रण सतत ढवळत राहायचं आहे आणि नंतर परत अजून मध्ये 1-2 चमचे तूप टाकून घ्यायचं आहे आणि परत व्यवस्थित हलवत राहायचं आहे एकसारखं. अशा प्रकारे एकसारखं ढवळत राहिल्यामुळे खाली चिकटणार नाही अजिबात ते मिश्रण. आता अजून 2 चमचे तूप यामध्ये टाकलेलं आहे, म्हणजे एकूण अर्धी वाटी तूप इथे या मिठाईसाठी लागलेलं आहे. तर अशा प्रकारे व्यवस्थित तूप टाकून ढवळून घ्यायचं आहे. एवढं ढवळायचं आहे, एवढं त्याला हलवायचं आहे की त्याचा एक असा छानसा गोळा तयार व्हायला पाहिजे कढईमध्ये आणि तूप सुटायला पाहिजे बाजूला, इतकं ते छानसं व्यवस्थित गोळा होईपर्यंत हलवत राहायचं आहे. ही रेसिपी बनवायला साधारण अर्धा तास तरी सहज लागतो. बघू शकता आता तुम्ही गोळा होतच आलेला आहे तयार. आणि आता हे गॅस बंद करून मी काढून घेणार आहे. वाह, मस्त असं तयार झालेला आहे गोळा. आता या स्टेजला गॅस बंद करून घ्यायचा आहे, खाली उतरवून घ्यायचं आहे आणि एका ताटाला तूप लावून ठेवलेलं आहे. तर त्या ताटामध्ये हे मिश्रण मी आता काढून घेत आहे. तुम्ही बघू शकता कढईमध्ये किती तूप उरलेलं आहे. आता हे मिश्रण व्यवस्थित ताटात पसरून त्याच्या छानशा वड्या पाडून घेऊ शकता किंवा मग त्याचे चॉकलेटसारख्या छोट्या छोट्या गोळ्या पण बनवू शकता. रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.